मिरजेत रविवार बाजारातील वाहतूक कोंडी व अव्यवस्थेबाबत तातडीने उपाययोजना करा, स्थानिक नागरिकांची मागणी। मिरजेच्या गुरुवारपेठ इथल्या शाही अली रजा मस्जिद परिसरात दर रविवारी भरवल्या जाणाऱ्या बाजारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी व अडचणी निर्माण होतात। सिटी पोलीस स्टेशनच्या बाजूचा रस्ता ते शाहू महाराज चौक हा रस्ता एकेरी वाहतुकीचा म्हणून घोषित करण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षात त्याचे पालन होत नाही। यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते। तसेच या परिसरात जे व्यापारी बसतात ते अस्ताव्यस्त पद्धतीने बसतात, त्यामुळे रस्त्यावर गर्दी, गोंधळ व अडथळे निर्माण होतात। त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना योग्य ते पट्टे मारून नियोजनबद्ध जागा देण्यात यावी, तसेच एकेरी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन व्हावे अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। यावेळी डॉक्टर जावेद तारळेकर, श्री फिरोज शेख, सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद सांगली, श्री निसार मुश्रीफ, श्री मंसूर मुश्रीफ, श्री मोहम्मद गौस खाटिक, जहीर मुजावर आदी उपस्थित होते। आज खिदमत खल्क फाउंडेशन आणि तसेच शाही अली रजा मस्जिद यांच्या ट्रस्टींच्या वतीने गुरुवारपेठ परिसरातील नागरिकांनी वाहतूक निरीक्षक सुनील गिड्डे सर यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची प्रत IG साहेब, तसेच SP साहेब आणि DYSP साहेब आणि आयुक्त उपायुक्त यांना देण्यात आली आहे। यांची मागणी अशी आहे की रविवारचा जो बाजार आहे तो अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये आणि डिसिप्लिनमध्ये असतो। इथे तुम्ही जर बघितला तर पोलीस स्टेशन ते शाहू चौक हा वन वे आहे आणि या वन वेमध्ये कोणीतरी रविवारच्या बाजारमध्ये 4 व्हीलर घातली तर लोकांना त्रास होतो आणि या गर्दीचा फायदा घेऊन चोरांचा सुळसुळाट हा दुसरा पार्ट आहे। तसेच अस्ताव्यस्त बाजारामुळे आमची जोहरची नमाज जी असते रविवारची ती अली रजा मस्जिदमध्ये जाण्यासाठी नमाजी लोकांना त्रास होत आहे। तर आता आम्ही गिड्डे साहेबांना निवेदन दिलं। गिड्डे साहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना करतो आणि DYSP साहेब, आयुक्त साहेब, महानगरपालिका आणि इथली नागरिक आणि व्यापारी यांची मीटिंग लावतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या रविवारी या बाजारामध्ये जवळजवळ 60% फरक पडेल असं निरीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। मी अली रजा मस्जिद ट्रस्ट आणि गुरुवारपेठमधले नागरिक आणि तसेच आमच्या सर्व बंधूंच्या वतीने पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त